नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेळी पालन करत असताना तुमचा 50 ते 70% खर्च हा चाऱ्यावरती होत असतो. तुमच्या शेळ्यांचे वजन झपाट्याने वाढावे आणि हा होणारा खर्च कमी करावा यासाठी ज्याला हिरवं सोनं असं म्हटलं जातं, शेळी पालनासाठी वरदान ठरलेल्या तुती या चाऱ्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुती फक्त रेशीम उद्योगासाठी नाही तर शेळ्यांसाठी एक उत्तम चारा म्हणून याचा आपण वापर करू शकतो. ह्यात असणाऱ्या मोठ्या प्रमाणात प्रोटीनमुळे शेळ्यांच्या वाढीसाठी हे फायदेशीर ठरतं. तर यात असणाऱ्या कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यामुळे शेळ्यांची हाड मजबूतीला मदत होते. तुमच्या जर दूध देणाऱ्या शेळ्या असतील तर तुमच्या दुधात व फॅटमध्ये 100% यामुळे परिणाम दिसून येईल. तर लहान करडांना तुतीचा पाला दिल्यास त्याची वेगाने वाढ होताना तुम्हाला दिसेल व ते लवकर विक्रीसाठी तयार होतील. यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शेळ्या आजार पडण्याचं प्रमाण देखील तुमचं कमी होईल. तुतीच्या पाल्यात ओलावा चांगला असतो, त्यामुळे उन्हाळ्यात शेळ्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होते. तुमच्या महागड्या पेंडीला किंवा सरकी पेंडीला तुती हा एक उत्तम आणि स्वस्त पर्याय आहे. तुम्ही तुतीची लागवड केली की तुम्ही अनेक वर्ष त्यातून चारा तुम्हाला उपलब्ध होईल. तुम्ही पानांची कुट्टी करून दिल्यास चारा वाया देखील जाणार नाही. तर वाळलेला पाला तुम्ही साठवून ठेवला तर तुम्ही त्याचा पावसाळ्यात देखील वापर करू शकता. दिवसातून एकदा जरी तुम्ही तुतीचा चारा दिला तर तुमच्या शेळ्यांमध्ये, करडे कोकरांमध्ये सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येईल. मित्रांनो, तुम्हाला शेळी पालनात नफा मिळवायचा असेल, तुमचा जो चाऱ्याचा खाद्याचा खर्च आहे तो कमी करायचा असेल तर तुमच्या शेतात तुतीची नक्कीच लागवड करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. कुणी चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या पशुधनाची काळजी घ्या. धन्यवाद.